12वीच्या पहिल्या पेपरसाठी घरातनं निघालेला सोहम सचिन कटरेचा लोकलमधनं पडून दुर्दैवी अंत झालाय। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झालाय। सोहम डोंबिवली इथे राहत होता आणि कळव्यातल्या मनीषा विद्यालय इथे त्याची परीक्षा केंद्र होते। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मात्र आता या अपघातामुळे पुन्हा एकदा रेल्वेतल्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सकाळच्या टायमिंगला एवढी गर्दी असते। आता तो 12वीला होता मुलगा, त्याचा सकाळी पेपर होता, आज पहिला पेपर 12वीचा। मला असं वाटतं की काहीतरी म्हणजे लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते 10वी 12वी सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात। तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे होऊ नये। रेल्वे प्रशासन फक्त एसी मध्ये बसून दिल्लीला बसून मुंबईकरांच्या भविष्याचा निर्णय घेत आहे। त्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनाचा निषेध करतोय। कळवा ऐरोली लिंक सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुद्धा अजूनसुद्धा रखडलेला आहे। त्यासाठी जे MRVC आणि MMRDचे अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सोहम हा गेले 2 वर्ष 11वी आणि 12वी सायन्समध्ये आमच्या न्यू कळवा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। 12वीच्या आज HSC बोर्डाची आज परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच पेपरला तो डोंबिवलीवरून कळवा स्टेशनला येत असताना कळवा आणि मुंब्रामध्ये ट्रेन अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अतिशय गुणी मुलगा, अभ्यासामध्ये हुशार, स्पोर्ट्समध्ये सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये तो सतत अग्रेसर असायचा। आमच्या शाळेच्या ज्या काही समित्या होत्या विद्यार्थ्यांसाठीच्या त्या समितींचा तो प्रमुख सुद्धा होता। पण अतिशय गुणी विद्यार्थी, परीक्षेला येत असताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे।